जन्मदात्या बापाने आपल्या अल्पवयीन मुलीची हत्या का केली? कारण ऐकूनच हादरून जाल. लातूर सत्य घटना. आपली मुले वयात आली की पालकांना त्यांच्या भविष्याची चिंता सतावत असते. त्यातही लग्नाची काळजी असते. मुलगी असेल तर पालकांना जास्तच काळजी असते. कारण आजही मुलाने व मुलीने प्रेमविवाह करणे गैर मानले जाते, अपमानास्पद मानले जाते. मुलीने प्रेमविवाह केला तर अब्रू गेली, समाजामध्ये बदनामी झाली असे मानले जात असल्यामुळे खेड्यापाड्यापासून शहरापर्यंत बहुसंख्य पालक मुलींवर बंधने घालत असतात. मुलीच्या प्रेमविवाहाला जोरदार विरोध करत असतात. तिने ऐकलेच नाही तर मागचा पुढचा विचार न करता मारहाणीपर्यंत प्रकरण जाते. काही वेळा तर जन्म दिलेल्या मुलीचा जीव घ्यायलाही ते मागे पुढे पाहत नाहीत. अशीच एक संतापजनक घटना जालना जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. मुलीचे प्रेम प्रकरण मान्य नव्हते म्हणून तिला समजावून सांगितले, पण ती ऐकत नाही म्हणून बापानेच तिचा खून केला. ही सविस्तर घटना पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बदनापूर तालुक्यातील दावलवाडी गावात हरी बाबुराव जोगदंड हे आपल्या कुटुंबासह राहत होते. त्यांना 17 वर्षांची मुलगी आहे. ती गावापासून जवळच असलेल्या बदनापूर शहरात शिक्षणासाठी जात होती. 12वीचे शिक्षण घेत असतानाच तिची ओळख एका मुलासोबत झाली. अभ्यासाच्या निमित्ताने दोघांच्यामध्ये नित्यनेमाने चर्चा होऊ लागली. मोबाईलवरील या नित्य संवादातून त्यांची मैत्री झाली आणि नकळतपणे दोघांच्यामध्ये प्रेमाचा अंकुर फुलला. कविता या मित्रासोबत प्रेमाच्या वेगळ्याच विश्वात रममाण होऊ लागल्यामुळे तिला वास्तवाचे भान राहिले नव्हते. कॉलेजला सुट्टी मारून कविता मित्रासोबत शहरातील गार्डन, चित्रपटगृह आणि हॉटेलमध्ये जाऊ लागली. कविताचे हे वागणे आता गावातील अनेकांच्या नजरेस पडू लागले होते. मात्र तिला या गोष्टीचे कोणतेही भान उरलेले नव्हते. त्यामुळे तिला लोकांच्यामध्ये होणाऱ्या चर्चेबद्दल काही वाटत नव्हते. काही दिवसातच तिचे हे प्रेम प्रकरण वडील हरी यांच्या कानावरही पडले. सुरुवातीला त्यांनी या गोष्टीकडे कानाडोळा केला. मात्र कविताच्या वागण्यातील बदल त्यांच्या लक्षात आला होता. त्यांनी तिला यापासून रोखण्यासाठी समजावून सांगितले. मात्र प्रेमात वाहवत गेलेली कविता काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. तिला वडिलकीचा सल्ला हा विरोध भासू लागला. त्यामुळे तिने वडिलांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. तिचे उशिरापर्यंत मोबाईलवर बोलणे आणि उशिरापर्यंत घरी येणे ही आता नित्यनेमाची गोष्ट झाली होती. मुलीच्या या वागण्यामुळे वडिलांच्या कानावरही टोमणे पडू लागले होते. या गोष्टीला हरिभाऊ पूर्णपणे वैतागलेले होते. घराचा उदरनिर्वाह करतानाच आता मुलीच्या या वागण्यामुळे त्यांना आता वेगळ्या संकटाचा सामना करावा लागत होता. ते मुलीच्या लग्नासाठी प्रयत्न करू लागले. मात्र समाजामध्ये पूर्णपणे बदनामी झाली होती. त्यांना बाहेर कुठे तोंड दाखवायला जागा उरली नव्हती. हीच गोष्ट आता हरिभाऊच्या जिव्हारी लागली होती. त्यामुळे त्यांनी तिला अनेक वेळा समजावून सांगितले होते. मात्र या गोष्टीवर कायमचा तोडगा काढण्याचा निर्णय हरिभाऊने घेतला. दिनांक 5 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा या दोघांच्यामध्ये वाद निर्माण झाला. कविता काय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. त्यामुळे अखेर हरिभाऊने तिला संपवण्याचा चंग बांधला. तिला समजावून सांगत असताना ती वडिलांच्या सोबत झटापट करू लागली. हरिभाऊने तिचा गळा दाबला. तिने बचावाची धडपड केली, पण त्याने गळा इतक्या जोराने दाबला की काही वेळातच तिचा श्वास थांबला. कविता निश्चित पडली. आपल्या हातून आपल्या मुलीचा खून झाला हे लक्षात येताच तो भानावर आला. त्याने आता या हत्येचा आत्महत्या असा बनाव करण्याचा निर्णय घेतला. हरिभाऊने घरातील लोखंडी अँगलला दोरीच्या मदतीने कवितेचा मृतदेह लटकवला. मुलीने आत्महत्या केली असे म्हणत आक्रोश सुरू केला आणि गावात ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. बदनापूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे हे नाईट गस्तीवर होते. त्यांना माहिती मिळाली की दावलवाडी गावामधील हरी बाबुराव जोगदंड यांच्या मुलीने गळफास घेतलेला आहे. या माहितीवरून ते स्टाफसह घटनास्थळी दाखल झाले. त्याने तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांच्या मदतीने कवितेचा मृतदेह खाली काढला. तिथे पाहणी केली असता त्यांना दिसून आले होते की त्या मुलीने आत्महत्या केली नसून काहीतरी घातपात झाला आहे. प्रथमदर्शनीच पोलिसांना या आत्महत्येबद्दल संशय आला होता. कारण मृतदेहाच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा झाल्या होत्या. तर अचानक पोलीस आल्याने हरिभाऊ गांगरला होता. पोलीस पथकाला त्याच्या वागण्याचा संशय आला होता. त्यामुळे पोलीस पथकाने त्याच दिशेने तपासाची चक्रे फिरवलेली होती. तसेच पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये कविताचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे समोर आले. मग मात्र पोलीस निरीक्षक M.T. सुरवसे यांनी सूत्रे हाती घेऊन
खोलात जाऊन अधिक तपास सुरू केला. हरिभावावर लक्ष केंद्रित केले. आधीच तो गांगरला होता. त्यातच पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केल्याने तो हडबडला. काही वेळातच त्याने आपल्या हातून झालेल्या गुन्ह्याची कबुली दिली. बदनापूर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने संशयित आरोपी वडील हरी जोगदंड यांच्या मुसक्या आवळल्या. बापानेच मुलीची हत्या केल्याच्या या धक्कादायक घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक MT सुरवसे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्नेहा कारेवांड, सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड, पोलीस उपनिरीक्षक संतोष कुकलारे, पोलीस कॉन्स्टेबल आधार भिसे, पोलीस कॉन्स्टेबल दीपक कराड, पोलीस कॉन्स्टेबल विकास घाडगे, पोलीस कॉन्स्टेबल पुनसिंग कोलवाल, पोलीस कॉन्स्टेबल SJ तडवी, पोलीस कॉन्स्टेबल पिल्लेवाड, पोलीस कॉन्स्टेबल सानप यांनी केला.